सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती मंडळीला आणि जितके जण हे यूट्यूब ऐकत आहेत त्या सर्वांना सलाम येशू मसीहच्या नावाने. सलामचा अर्थ काय आहे प्रियजनांना माहिती आहे का? तुम्हा शांती असो. आणि जेव्हा जेव्हा प्रभू येशू मसीह जेव्हा पुनरुत्थित झाले होते त्या वेळेस जेव्हा जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना दर्शन दिले, ते दरवाजा बंद करून टाईट बसायचे घाबरून की आता येशू मसीहला मारलंय आणि आम्हाला पण पकडून मारतील. ते त्या भीतीनं घाबरलेले राहत असताना प्रभू येशू मसीह जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे आले तेव्हा तेव्हा फर्स्ट वर्ड त्यांनी हेच म्हटलं, तुम्हा शांती असो. शांती असतं खूप गरजेचं आहे प्रियजनांनो. आणि जग देते ती शांती नाही, जिवंत देवाची शांती अशी आहे की तुम्ही किती पण संकट आले आपल्यावर, किती दुःख आले, वादळी वार आलं, तरी तो तो व्यक्ती येशू मसीहवर विश्वास ठेवणारा जो व्यक्ती आहे खरा, तो निर्भय राहतो, त्याला भीती नाही वाटत. आता कोविड होतं प्रियजनांनो, मी तुम्हाला साक्ष देते, ही साक्ष माझी द्यायची राहिलेली होती. कोविडमध्ये मी गुवाहाटी या ठिकाणी होते आणि आणि जो जो माझा पेशंट होता तो ब्रेन डॅमेज होता. तो जिवंत असून पण जिवंत नव्हता. म्हणजे जिवंत म्हणतो ना, जिवंत लाश सारखा तो पेशंट, म्हणजे कॉन्शियस नाही ना. काय करतात काय, नुसतं टकटक पाहणार. अशा परिस्थितीमधून परमेश्वराने मला असं माझ्या केसाला सुद्धा धक्का असा लागूनही दिला प्रियजनांनो. आणि मी मी विचार पण नाही केला त्यावेळेस की मला मला काय होईल का. परमेश्वराने मला काहीच होऊ नाही दिलं प्रियजनांनो. एवढा कठीण तो प्रवास होता. जरी आम्ही प्लेनने गेलो पण येताना मला ट्रेनने यायला लागलं, कारण प्लेनची फ्लाईट नव्हती. असा सगळा प्रश्न होता. तरी परमेश्वराने मला त्यातून तारून मला आणले घरामध्ये. आणि मी देवाला ही स्पेशल टाळी वाजून धन्यवाद देते. आणि माझा जीवात्मा येशू मसीहच्या नावाने ओरडतो आणि धन्यवाद देतो. थँक यू लॉर्ड जीसस क्राइस्ट, लॉर्ड जीसस क्राइस्ट. प्रियजनांनो, चला आता आपण देवाच्या सुंदरशा जिवंत वचनाकडे, त्याच्या लव लेटर, त्याचा जो लव लेटर आहे हा आपण वाचायला सुरुवात करूया प्रियजनांनो. त्याच्यामध्ये आजचा योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 15 ते 18 म्हणजे 3च वचन आहेत बघा, 3च वर्सेस आहेत. ते मी पूर्ण लिहून ठेवले प्रियजनांनो. थोडंसं आपण जरा इथं बोर्डकडे बघूया. योहान चॅप्टर 14 15 वर्सेस टू 18 वर्सेस. येशूने म्हटले, काय म्हटले येशूने? माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. त्याची आज्ञा काय आहे प्रियजनांनो? 2च आज्ञा आहे. 2च आज्ञावरती हे पूर्ण बायबल वाइंड अप केलं परमेश्वराने. आणि मोशेला जुन्या करारात 10 आज्ञा दिल्या आणि ते पाळणं खूप कठीण होतं प्रियजनांनो. ते पाळणं खूप कठीण होतं, 10 आज्ञा. आणि ते 10 आज्ञाला पूर्ण एकदम वाइंड अप करून 2च छोट्या आज्ञा आहेत, 2च आज्ञा आहेत. आणि त्या 2 आज्ञा काय आहेत? आपल्या परमेश्वराला संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने, हृदयांतकरण जीवात्मेने प्रीती कर. आणि दुसरी आहे, आपल्या स्वतःवर जशी प्रीती करतो, आपण स्वतःवर प्रीती करतो ना, आपल्या शरीरावर, आपल्या स्वतःच्या जीवावर जशी प्रीती करतो तशी तू शेजाऱ्यांवर कर. हे 2च वचन आहे. हे 2 वचन पाळणं कठीण आहे का प्रियजनांनो? नाही ना. कोणतं दगड धोंडा तोडायचा नाही, आपल्याला पहाड चढायचं नाही, टकलं नाही करायचंय. हे 2च वचन पाळायचं आपल्याला. आणि म्हणून प्रभू येशू मसीह काय म्हणतो? तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आता ह्या वचनावर आपण काय म्हणायचं? हो प्रभू येशू मसीह, मी तुझी आज्ञा पालन करणार. आपलं उत्तर हे पाहिजे बरं. आपल्या हृदयांतकरणात आत्म्यामधून म्हणा, मी प्रभू येशूची आज्ञा पालन करणार. आणि मग काय करणार आहे? मी पित्याला विनंती करील, मग तो म्हणजे कोण? तो कोण? स्वर्गीय पिता, हेव्हनली फादर. तो आपल्याला काय देणार? कैवारीचा आत्मा देणार.
आणि त्याला म्हणतात पवित्र आत्मा देईल. आणि तो कधीपर्यंत राहील आपल्याला, आपल्यावर सदा सर्वदा राहावे. तो सदा सर्वदा राहील आपल्यासाठी. आणि तो म्हणजे पवित्र आत्मा, त्याचा आत्मा ना, त्याचा आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे. त्याच्या जिवंत प्रेषितांच्या द्वारे, ज्याला होली स्पिरिट म्हणतात. आम्ही न्यू अपॉस्टलिकचा आमचा आमचा विश्वास आणि आमच्या जे आहे, जी विधी आहे, फर्स्ट फर्स्ट पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पाण्याने, आणि पाण्याने जो होतो है ना, प्रथम आपला काय, पहिले आपला पाण्याचा बाप्तिस्मा आहे. आणि त्याच्यानंतर मग होली सिलिंग ज्याला म्हणतात, पवित्र मुद्रांकन. मुद्रांकनचा अर्थ काय, सिलिंग. सिलिंग म्हणजे म्हणतो आपण स्टॅम्प, असं मारतात स्टॅम्प, की तू माझा लेकरू आहे. येशू मसीहनं शिक्का मारून आपल्याला त्याचं ठरवलेलं आहे, त्याचा लेकरू म्हणून ठरवलेलं आहे. प्रियजनांनो, प्रियजनांनो, आणि तो आपल्याला काय करणार, अनाथ सोडणार नाही. प्रियजनांनो, हे किती महान वचन आहे बघा, अनाथ सोडणार नाही. आज तुम्ही आणि मी, प्रत्येक जणाला चिंता आहे, समस्या आहेत ना प्रियजनांनो. कोण असा व्यक्ती म्हणेल की मला काही चिंता नाही, मला काहीच टेन्शन नाही. प्रत्येक लहान से लहान लेकरूला म्हणणार टेन्शन आहे का, त्यांना अभ्यास आहे, त्यांना त्या छोट्या छोट्या लेकरांना पण खूप कामं आहेत. सर्व प्रत्येक व्यक्तीला, जितके जगामध्ये आहेत, प्रत्येक व्यक्ती तो टेन्शन मध्ये आहे. परंतु आपण टेन्शन घेणार तर आपल्याला स्टेशन नाही मिळणार प्रियजनांनो. आणि जो खरा येशू मसीहचा लेकरू आहे, जो खरा विश्वास धरून त्याच्यावर भिस्त टाकून जो स्वस्थ राहतो, त्याला टेन्शन नाही. टेन्शन किती आलं येणारच, कारण शैतान जगामध्ये आहे. आणि तो कसा आहे, शैतान कसा आहे माहिती प्रियजनांनो, चांगल्या कुटुंबामध्ये जिथं चांगलं शांतीने सगळे राहतात तिथं नाही जात. तिथं तो बघतो, तयारीत कसा बघतो. आणि दारूचा अड्डा असतो, जो दारूचा अड्डा असतात, जिथं दारू पितात लोक, जमून दारू सिगरेट सर्व घाण गोष्टी करतात, तिथं तो शैतान म्हणतो, अरे हे तर माझ्याच गोष्टी चालू आहेत, मग मला मजा आहे, माझे हे सर्व माझा घोळका आहे, हे सर्व माझे लेकर आहेत, इथं मी काय करायचं, आता हे तर ऑलरेडी माझे आहेत. तो काय करतो, जिथं शांती आहे, जिथं आनंद आहे, तिथं तो तोंड बघा, असा मगरमच्छ असतो ना, मगरमच्छाचा तोंड असा असतो, वाव करून असा तोंड उघडतो तो. आणि मगरमच्छ असा तोंड उघडतो आणि बघतो की ह्या कोणतं तरी लेकरू, कोणीतरी माणूस, कोणीतरी देवाचं लेकरू माझ्या या तोंड जे वाचलेलं आहे त्या तोंडामध्ये जकडतो का, पकडण्यात येतो का. तो असा रेडी पोझिशन मध्ये तुम्हाला मला गिळायला का, तुम्ही त्याच्यामध्ये जाणार का, त्याला पायाखाली कुचलून त्याचा पेस्ट करून त्याला गेट आउट करायचं. परमेश्वराने तुम्हाला मला जो महान असा पवित्र आत्मा दिला, त्याच्याद्वारे आपल्याला त्याला पायाखाली कुठून त्याला त्याची जागा टाचाच्या खाली त्याला घेऊन त्याला चेंदायचं आहे, पेस्ट करून त्याला हाकलून द्यायचं, की तो कधी आमच्या आसपास वस्तीमध्ये, आपल्या घराच्या दाराच्या जवळ सुद्धा फटकला नाही पाहिजे. अशा रीतीनं आपला विश्वास, जसा दावीद राजा म्हणतो, माझी भिस्त परात्पर परमेश्वरावर आहे आणि मी परात्पर परमेश्वराला निजधाम केलेला आहे. निजधामचा अर्थ काय प्रियजनांनो, निजधाम म्हणजे जसं म्हणतो ना, जसं लहान लेकरू जेव्हा आपल्याला चालता येत नाही ना, छोटंसं लेकरू 1 इयरचं, फक्त उभं राहायला आणि थोडं 2-3 पाऊल चालत, तो आपल्या आई बापाचा हात धरून चालतो आणि नो टेन्शन. माझे आई बाप तिथं नेतात मला, ते बरोबर नेतात मला, सुरक्षित आहे मी त्यांच्या हातात. दावीद राजा, जो राजा असताना त्याचा विश्वास, त्याची भिस्त बघा प्रियजनांनो, माझा विश्वास, माझी भिस्त परात्पर परमेश्वरावर आहे आणि मी परात्पर परमेश्वराला निजधाम केलेले. निजधाम म्हणजे माझं सर्व होल अँड सोल, पूर्ण माझं त्याच्यावर डिपेंड आहे. जेव्हा आपण परात्पर परमेश्वराला निजधाम होतो, जेव्हा आपण त्याला
ताण देतो. प्रियजनांनो, आज जग किती अंधारात आहे, परंतु तुम्ही आणि मी देवाचे फार थोडके निवडलेले आहोत. फार थोडे निवडलेले, फार थोडे आहेत, पण त्या थोडक्यांमधून परमेश्वराचे कार्य झाले पाहिजे. खूप कार्य आहे, खूप कार्य आहे, पीक खूप आहे. आपण काय करायची? प्रार्थना करायची. परमेश्वरा, तुझे सेवक आम्हाला अजून पाठव. हे हे जे पीक आहे ते पीक कापणी करी आले पाहिजे, कापणी करी आले पाहिजे. खूप काम आहे, खूप पीक आहे, खूप लोक अंधारात आहे जगात. जेव्हा त्याचा समय येईल, परमेश्वराचा समय प्रत्येक मनुष्यासाठी तरी ठरवलेला आहे. तो समय आला की तो त्याचा जीवात्मा गुडघा टेकून गुडघा आणि हे जीव कबूल करेल की येशू मसीह माझा प्रभू आहे. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला काय करायचं आहे? आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. आम्हाला त्यांच्यावर जळायचं नाही. आम्हाला जळायचं नाही. त्यांचा राग द्वेष करायचा नाही. राग द्वेष नाही करायचा. त्यांना देवाची प्रीती आपल्याला दाखवायची आहे. मी ट्रेनमध्ये बसते प्रियजन, माझा रोजचा ट्रेनचा ट्रॅव्हलिंग आहे. तर माझ्याजवळ जी बसती व्यक्ती, ती व्यक्ती कोणत्याही जातीची असो, तिला मी एकच सांगते, मॅडम, ताई, परमेश्वर प्रभू यीशु मसीह तुमसे बहुत प्यार करते. काय म्हणते? प्रभू यीशु मसीह तुमसे बहुत प्यार करते. तर ती व्यक्ती मला काय म्हणते? वो तो जग से प्यार करते. म्हणजे बघा, सारे जग से प्यार करते. मेरे सारे जग से प्यार करते वो तो है, तुम्हारे माँ बाप जो माँ सबसे ज्यादा प्यार करती ना अपने ऊपर. अपन जग में माँ को बोलते हैं, अरे सबसे ज्यादा प्यार तो मेरी माँ करती है, मेरे अप्पा से भी ज्यादा मेरे को मेरी माँ ज्यादा प्यार करती है. परंतु ऐसा नहीं है. माँ से भी ज्यादा प्यार प्रभू यीशु मसीह आप पण करते. मी त्यांनाही सांगते. ते माझ्याकडे असं बघतात, त्यांना आश्चर्य वाटते हे ऐकून. तो तुम्हाला तुमच्या सर्व दुःखात, तुमच्या संकटात तो तुमची मदत करेल. त्यांना इतकं बरं वाटते ऐकून. ते माझ्याकडे असं बघतात. त्यांना नवीन काहीतरी गोष्ट ऐकण्यास येते. प्रियजनांनो, हे काय आहे? ही प्रीती आपल्याला द्यायला शिकवलेली परमेश्वराने. तुम्हाला नवीन कपडा मिळाला, नवीन साडी मिळाली, तुम्हाला हे मोठं असं खजाना मिळालेला आहे जिवंत देवाचा. प्रियजनांनो, तो खजाना तुम्हाला लपून गाडून ठेवायचा आहे. अगदी नाही, रॉंग. गाडून नाही ठेवायचं आहे आपल्याला. तो दुष्ट दास होता, त्याने गाडून ठेवले. आणि परमेश्वराने त्याला काय उत्तर दिले? स्वर्गीय पित्याने, अरे बाबा, तू त्याच्यात गाडून का ठेवलं? कमीत कमी तुम्ही त्या ज्वेलरला तरी द्यायला पाहिजे होतं. त्यांनी कमीत कमी त्याचा व्याज तरी दिला असता, म्हणजे व्याज तरी भेटला असता म्हणजे त्याचा. बघा प्रियजनांनो, आपला परमेश्वर जसा हे एक्झाम्पल दिलंय मी देवापाचं. हे देवापा आपल्याला खूप प्रीती करतो. इतकी तो प्रीती करतो की त्याच्या प्रीतीचा प्रमाण नाही प्रियजनांनो. त्याचा नो मेजरमेंट. त्याची प्रीती इतकी आहे, त्याची प्रीती आपल्यासारखी नाही की तुम्हाला 500 रुपये मागितले, घे मी तुला 600 रुपये देते, हे ना, मी मला तुझ्यावर प्रीती आहे ना, मग तुझ्यावर दया केली ना. तसे नाही आहे. त्याची पवित्र पवित्र प्रीती आहे प्रियजनांनो. तो एकदा असं दिलं आणि झालं, संपलं. बाई चल. आपण मनुष्य तसं करतो, बाई तुला केली ना एकदा मदत, संपलं, आता मी नाही करणार. तसा परमेश्वर नाही आहे आपला प्रियजनांनो. त्याने आपल्यासाठी त्याच्या प्रीतीचा प्रमाण, तो प्रीती आपल्यावर किती करतो त्याचा प्रमाण त्यांनी त्याच्या ऐकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन दाखवले. काय केलं? त्याचं पवित्र पवित्र बलिदान केलं. त्याचं पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त. कारण प्रभू येशू मसीहचा जन्म जसा आपला जन्म झाला तसा त्याचा जन्म नाही झाला प्रियजनांनो. तर त्याचा जन्म महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे. परात्पर परमेश्वराने महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे, कुमारिका मरियेच्या द्वारे